तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्ममध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. हे वाजले 10:24. वाव, खूपच लवकर आलात. आले 10 वाजता. वेळ लागला थोडा आणि एडिटिंग लय करायला लागते. एवढं काय नाही एडिटिंग, कात्र्या मारतो फक्त, कलर करेक्शन करतो आणि टायटल वगैरे टाकतो, पण तरी बी बघायला लागतंय, त्यामुळे वेळ लागतो. तर 10ला आलो. आज पहिली ऑर्डर पडली उबेरची. ते आपण आता आहोत स्वारगेट मेट्रो स्टेशनला. मागं बघू शकता, बस लागल्यामुळे दिसणार नाही. इकडे बघा, स्वारगेट मेट्रो स्टेशनला आलो आहे. पहिली ऑर्डर झाली, 80 रुपयेच काहीतरी झाले. पेटे की काय हरकत नाही, सुरुवात झाली. आज बघू किती काय होते काय नाही. 3 कांड आहेत. काल CNG जी भरली होती, काल कमी काम केलं त्यामुळे घरी गेलो, त्यामुळे ब्लॉग बी बनवता नाही आला, कारण टेकच एकच घेतलेला. नंतर ना मग घरचं काम होतं त्यामुळे वेळ लागला, मग परत गेलो बी नाही. 3-4ला घरी गेलो. कालच्या मग उरलेत कांड्या, म्हटलं कशाला भरायच्या नाही का, त्यावरच काम करू, घरची कामं करायला लागतं बा. तर आज बघू 3 कांड्यावर जेवढं होईल तेवढ्यात घरी जायचं आहे. 3 कांड्यात जोपर्यंत सपोर्ट करत, पहिले 3 वाजू 4 वाजू किंवा रात्री 8-9 वाजू लाल होऊस तोपर्यंत काम करायचं. तर बघू आता दुसरी ऑर्डर कधी पडते कधी नाही. मेट्रोची ऑर्डर पडते नाही, आता मेट्रो कधी येते काय माहीत, ॲप्लिकेशनवर बघायला लागेल. बऱ्याच लोकांना माहीत नाही, मेट्रोचं एक ॲप्लिकेशन येतं, त्यावर तुम्ही बघू शकता. किंवा PML म्हणून एक हे ॲप आहे, PMTचं किंवा मेट्रोचं, त्यात तुम्ही बघू शकता मेट्रो कधी येते, कुठं जाते, कुठल्या रूटवर थांबते, प्राईस वगैरे सगळे त्यावर. आणि मेट्रोचं बी वेगळं ॲप्लिकेशन आहे. पुणे मेट्रो टाकलं प्ले स्टोरला तर तुम्हाला भेटेल. बघू चला दुसरी ऑर्डर भेटते काय उशिरा. तर मित्रांनो, स्वारगेटवरून एक PF ऑफिसला एक भाडं भेटलेलं आहे. 40 रुपये आले मीटरनी. हे बघा, कस्टमर इकडे सोडले आपण. आणि मीटर दिसतंय का बघा बरं, मीटर तर जे भेटेल ते घ्यायला लागतंय, काय हरकत नाही. 40 रुपये इथे वाईट आहे, पण आता इथनं पडणं जर अवघडच आहे, कारण इकडून जर राईट आहे तो बंद केला आहे, कोंडवायला जायचा, फिरून जायला लागतं कॅम्पाच्या इकडनं तिकडनं. मग मला आता 7 लोक चौकला जायला लागेल किंवा परत स्वारगेटला जायला लागेल, म्हणजे 40 रुपये परत लॉस. जर इकडनं भाडं भेटलं असतं ठीक आहे, पण आता काय हरकत नाही. रिक्षावाची जिंदगी असते, कधी कधी एमटी जायला लागते. जाऊ परत स्वारगेटला, चला, नाही तर बघू कोण भेटलं तर. तर मित्रांनो, रिटर्नला ऑर्डर पडली आहे. 2 लोक भेटलेली, 20 रुपये दिले. ST स्टँडला सोडले त्यांना. आपण आता आहोत स्वारगेट ST स्टँडला. आता इथून कोण बी भेटते आपला, काय विषय नाही. आता वाजल्यात 10:44 आणि आता स्वारगेट ST स्टँडला आहे. तर आता बघायचं इथनं कोण भेटते का नाही. मागं बघू शकता तुम्ही, स्वारगेट ST स्टँडचं गेटला आहे मी. इथं एंट्री आहे. येलो ड्रेसवाला थांबला आहे, तिथं एंट्री आहे. आले का? एंट्री नाही, सॉरी, एक्झिट आहे. पहिले एंट्री होतं, आता एक्झिट केलं आहे. पहिले इथनं बी ST यायच्या, आता त्या साईडने केले. पहिले यायच्या, आता बंद केले. आम्ही लय वर्ष आले त्याचे, त्यामुळं कधी कधी होतं कन्फ्युजन, कारण काय त्यांच्या हिशोबाने करतात ते, कधी एंट्री करतात कधी एक्झिट करतात. पहिलं एंट्री होतं, आता एक्झिट आहे, काय हरकत नाही. आता बघायचं कोण भेटतं का नाही. मागाशी जेव्हा मीटरने एक कस्टमर नेलं तर मी स्वारगेटवरनं, तेव्हा उबेरची ऑर्डर पडली, पण कस्टमर भेटले म्हटल्यावर उबेरची कशी पिकअप करणार ना, त्यामुळे आता आलं. आता बघू कोण ना कोण भेटलच, आशा आहे लवकरात लवकर 1000 तरी व्हावे. आत्तापर्यंत मित्रांनो मी 10 ते 15 जणांना विचारलं तर रिक्षा, पण कोण हा म्हणा नाही. एक तर म्हणते कुठं नाही बाबा, इथंच जायचं आहे. आता काय सांगावं, स्ट्रगल आहे रे, स्ट्रगल आहे. मित्रांनो, अजून एक ऑर्डर पडली होती आपल्याला, म्हणजे असंच डायरेक्ट बसलं होतं. असं एक छोटंसं म्हणतो, सॉरी, एक आजी होते, त्यांना दमला होता, त्यांना चालवत नव्हतं. ते म्हणजे मला पलीकडच्या साईडला सोडायचे. त्यांना म्हणणे मीटरने जायला लागेल, कारण मला डायरेक्ट स्वारगेटवरनं पुढच्या चौकातनं मला वळून यायला लागेल. ते काय हरकत नाही म्हटले. त्यांना सोडलं मी पलीकडं. त्यांची गाडी होती कोल्हापूरला, 25 झाले, पण त्यांनी 20च दिले. सुट्टे नाही म्हटले. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, कारण मला बी बरं नव्हतं वाटत एवढीची जागी 25 घ्यायला, नाही का. पण मला फिरून यायला लागते ना, त्याचा विचार करायला लागतो. आणि आता फिरून आला तर स्वारगेटच्या स्वारगेट डेपो इकडं स्वारगेट डेपो आहे, पण इथं स्पीड पोस्टचं काहीतरी आहे वाटतं, मला बी एवढं माहीत नाही. एक रील बघितली, त्यामुळे मला सांगितलं होतं की इथं जे आहे स्पीड पोस्टची कामं, म्हणजे काय म्हणतात त्याला, पोस्टच म्हणून आपण
त्यात बिल काय काय असतं, एक नसतं प्रकार. आणि इथनं बी गाड्यात जात असतील असं मला वाटते, कारण आम्ही कधी इकडे येत नाही. आपला काय नाही तिकडं मेन चौकात ST स्टँड PMT म्हणून काय होते काय माहिती. असो, तर ओला उबेरला जर बघितलं तुम्ही एवढीशाच जागेला फक्त रोड क्रॉस करायचे किंवा 100 मीटर जरी गेलं ना 50 रुपये घेतात. त्या हिशोबाने मी खूप कमी घेतलेत. लायकला लोक म्हणतील अयो किती लुबडलं लोकांना. लुबडायचं काय नाही बाबा. 3 सीटं बसतात, 30 रुपये जरी घेतले तरी ठीक आहे, काय हरकत नाही. कारण पुढचा बी विचार करणं मला फिरून यायला लागतात. आणि फिरून इथं थांबलोय, आता इथनं भेटता नाही भेटतं पण चौकात जायला लागलं मला. मीटरने मिळले 30 रुपये होतं. 1.5-2 किलोमीटरचा पट्टा, 2 किलोमीटर आहेत, 30 रुपये होतात. 30 रुपये घेतले तरी काय हरकत नाही, पण ठीक आहे काय हरकत नाही. म्हातारा माणूस म्हणून म्हणलं जाऊ दे, 5 रुपयाला काय एवढं काय बघायचं, एवढा विचार नाही करत आपण. दिलदार माणूस आहे. मेहनत करत राहायची, छोटी का छोटी ऑर्डर आहे ना, देव बघायचं तुम्हाला. आता मला माहीत नाही पुढं कधी ऑर्डर पडणार कधी नाही. 11:03 झालेत, पण गॅरंटी देऊन सांगतो आज मोठी ऑर्डर पडणार आपल्याला. इमानदारीने काम करायचं भाऊ, मोठे ऑर्डर पाडणार म्हणजे पाडणार. म्हणजे ते काय का असं ना, छोटे मोठे. मागाशी मी नाही का स्वारगेटला एकाला आणत होतो, म्हटलं मीटरने नाही, म्हटलं 10,000 रुपये घेतले. बरं ठीक आहे म्हटलं 10,000 दे. 10,000 आता काय करतो, तिकडनं इकडे एकाला सोडलं. आता परत फिरून परत तिकडेच जायचे. तिथं तर काय एक्स्ट्रा थांबत नाही, चौकातच थांबतो. परत जाऊन तिथं थांबायचं आणि जे भेटेल ते उचलायचे, कारण खुशी झालं. तर मित्रांनो, आता एक ऑर्डर पडलेली आपल्याला स्वारगेटवरनं. आणि आपण आता आलो आहोत जेम रोड. इकडं मोबाईल मार्केट आहे सगळं. जेम रोडला आलेलो आहे. 70-72 रुपये काहीतरी झाले ते. कस्टमरने 90 रुपये दिले. म्हटलं का ड्रायव्हिंग चांगली करता, खूप तेच रिपीट झालं परत की चांगली ड्रायव्हिंग करता असं तसं. थँक्यू म्हटलं. 20 रुपये त्यांनी टिप दिलं बघायला गेलं तर. किती चांगली गोष्ट आहे. खूप कमी लोक असतात जे टिप देतात. कोई प्यार से देता है तो हम रख लेते काय हरकत नाही. आणि काय लोक असतात जे नाही देतात, आपली अपेक्षा बी नसते. मी काय आता झोमॅटोमध्ये काम करत नाही, टिपची अपेक्षा तिथं बी ठेवत होतो. तिथं बी भरपूर भेटायची. भरपूर म्हणजे एवढं बी नाही, कधीतरी 10-20 नाश्त्याचं निघायचं, बाकी काय नाही. त्यालाच आम्ही भरपूर होतो. तर वाजल्यात 11:37, 11:30 वाजले समजून येते का 11:30 वाजले. आणि आत्ता बघू जेम रोडवरनं ऑर्डर पडते नाही पडते. आज हा शनिवार, तर सांगता येत नाही भाऊ, कारण बऱ्याच शाळांना सुट्ट्या असतात. सकाळच्या शाळा असतात आणि आपण दुपार व्हायला लागेल. बघू आता नशिबाचा खेळ, बाकी काय नाही. आपल्या तर फक्त मोबाईल आणि इंटरनेट आहे. मित्रांनो, वाजल्यात 4:04. जेम रोड नंतर टेकच नाही घेतला. एवढा बिझी होतो. बॅक टू बॅक ऑर्डर पडत आहे. छोटे मोठे छोटे काय असेल ते. बॅकग्राऊंड इथं मुद्दामून थांबलो कारण बॅकग्राऊंड चांगलं दिसतो म्हणून. पण आपण रिक्षातच बसलोय, काय हरकत नाही. थोडं बाहेर जाऊया आणि परत आत बसूया. तुम्ही म्हणसाल असतं का, बाहेर कसं आहे आवाजले येते आणि पाहिजे तसं व्ह्यू नाही भेटत मला. तर जेम रोड नंतर बरेच ऑर्डर मारले छोटे मोठे. आणि नंतर 2 वाजता जेवलो आपण. आणि आता 4 वाजल्यात. झालं 800 रुपये. आज CNGचा मेंटेनन्स नाही धरला जाणार, कारण कालचंच राहिलेलं 3 काट्यावर करतो आपण. तर 800-1600 करतो ना रोज. तर 1300 करायचे आज. 800 आहेत, 900, 1000 आणि 200, 500. अजून 500 करायचे. तर काय वाटते 500 रुपये होईल का? 4 नंतर 500, जे की मला अवघडच दिसते खरं बघायला गेलं तर. CNG सोडलं तर या आज उशिरा आले रे, त्यामुळे लवकर झालं असतं. आणि संध्याकाळी अजून जर कांडी एकच काय बघी राहिली आता, ती कधी बी लाल होईल. त्यामुळे मला आता घराकडे निघायला लागणार आहे. जसं की मी तुम्हाला म्हटलेलं, लाल वस्तूवर काम करायचं आपल्या घरात. आता मी आहे हडपसरमधून आता घराकडे ऑर्डर बघायचे. तर बघू घराकडे ऑर्डर पण आहे. आणि घराकडे जातो आता बघी कांडी लाल होणार आहे. मग तिथल्या इथं 100-200 करायचे आणि लावून टाकायचे 800. इथनं जर स्वारगेटला ऑर्डर पडली तर 200-250 रुपयात पडून, जे की नशीब आपलं. मग 1000 होईल. आणि नंतर किती 1300 म्हणलं ना, 200-300 तिथले तिथे लाल कांडीवर 300 रुपये होऊ शकतात. बऱ्याच लोकांना नवीन ड्रायव्हरला माहीत नसेल तर कधी CNG भरावं. तर लाल कांडी झाली की लगेच भरायचं. मी जेव्हा नवीन होतं ना तेव्हा बघवी कांडी झाली की मला सुरू वाटायचं नाही का, की ह्याच्या पुढं कांडीच नाही संपली, कारण ते लाल दाखवतच नाही कधी.
भगवत संपल्यावरच लाल दाखवते. आणि मला माहितीच नव्हतं की लाल बी कांडी असते. मी भगवी झाली की भरायचं. मग एकदा लय ताणली म्हटलं बघू किती चालती. लाल कांडी झाली तरी बी ताणली, एवढी ताणली. मग नशीब स्वारगेट पैसे आल्यावर हे झालं. आणि पेट्रोल नेहमी फुल ठेवा. बरेच लोक पेट्रोलवर चालवत नाही. पहिले 3 किलोमीटर पेट्रोलवर चालवायचं असते, नंतर CNG वर चालवायचं असते. ते पेट्रोल नेहमी चेक करा. पेट्रोलचं सिम्बॉल आलं की भरत राहा. 40 रुपये ऑर्डर आपल्याकडे पॅन घरायचं. पेट्रोलचं सिम्बॉल येतं, इथं ब्लिंक होतं की पेट्रोल संपायला आहे. लगेच पेट्रोल फुल करायचं. कधीही पेट्रोल फुल ठेवायचं, कारण तुम्ही आउटसाईडला गेलात आणि गाडीचं CNG संपलं, तिथं पंप नसला तर पेट्रोल काम चालवायला लागेल. प्रत्येक ठिकाणी पंप बी नाही भेटत आउटसाईडला. नवीन असेल तर तुम्हाला ऑर्डर जोरदार असेल, जुनी झाली की नसते ऑर्डर, कमी असतात. याचा अर्थ असा नाही की काहीच नसेल, असतात पण कमी असतात. मग ते रेटिंगवर खेळ असतो. नवीनला तू रेटिंग कमी असेल जास्त असं तुला देणार म्हणजे देणार. मलाच लय पळवलेलं नवीन असताना. एकच आहे पोरा फक्त ओला, पण ओलाचा तर बाजार बसलाय. उबेरने खाल्ला अख्खा बाजार. काय हरकत नाही. नशीब माझं, मी लवकरात लवकर गाडी काढली म्हणायची. त्याच्याही अगोदर काढली असते ना, आतापर्यंत बँकेत प्लसमध्ये असतो आपण. गाडी नील झाली असेल 4-1 लाख प्लस असते आपल्याला. ते आता आपण मायनसमध्ये होतो. मायनस म्हणण्यापेक्षा फक्त लोन आहे गाडीचं, बाकी काय नाही. बाकीचे ते क्लिअर झालेलं माहिती तुम्हाला. तर एंड ऑफ द स्टोरी की पेट्रोल जास्तीत जास्त ठेवा. पडेल ती ऑर्डर घ्या, जुनी झाली की. नवीन असेल तर 100च्या वरच घ्या. नखरं करा बिंदास, काय हरकत नाही. कारण जास्त कमवायचं असेल तर करावं लागतंय. आणि जर रेटिंग कमी झाले असेल तर मग पडेल ते उचला. तर बघू आता घराकडे ऑर्डर पडते का नाही. 1300 रुपयाच होत आहेत का नाही हे बघायचं मला. भगव्या कांडीवर अजून 500 रुपये करायचे होईल मला वाटते. कारण मी लाल कांडीवर बी 400, 500 रुपये केलेले आहेत फार संपूसोपर्यंत. आणि उद्या रविवार आहे म्हणल्यावर यायचं आहे. उद्या तंगी आली की रविवार सुट्टी नसते घ्यायची, यायचं असतं. मी रविवारी सुट्टी घ्यायचो आता. 2-3 रविवार सुट्टी घेत होतो, पण आता नाही घेणार. आता जरा तंगी चालू आहे, त्यामुळं करायचं आता. रविवारी थोडा बिझनेस कमी असतो, पण असतो. तर बघू पडते नाही ऑर्डर. तर मित्रांनो, हडपसरवरून आपल्याला ह्याला ऑर्डर पडली होती स्टेशनला. मारगाडा वाजत होतं, तर मारगाड्याचं हे निघलेलं आहे बघा. मी म्हटलं काय वाजतंय बघतोय तर भाऊ आपलं मरगड्याचं तुटलंय ना. नशीब हे पडलं नाही. इथलं जर असतं ते पडले, पण हे आतल्या साईडला असतं. इथं इथं अडकून राहिलं म्हणून वाचलं, नाही तर पडलं असतं. नवीन विकत घ्यायला लागलं. म्हटलं गडगड काय वाजतंय. एका साईडला ठेवल्यावर बॅलन्स काहीतरी प्रॉब्लेम व्हायचं परत. इथनं आता मला ऑर्डर भरपूर पडते ते, पण जसं की मी म्हटलं लाल होतो पण काम करायचं. लाल झालेलं आहे आणि आता आपल्याला घराकडे निघायला लागणार आहे. 700, 166, 70, 80, 90, 100, 200 200 कसं जाऊ दे, काय हरकत नाही. कमी झालं धंदा मानायचा. अजून केला असतं पण CNG नाही आहे, त्यामुळं घरी जावं लागतंय. वाजल्यात 4:54, 5 वाजायला आले. याला किती घेतील काय माहिती. का आता हे तुटलं आहे, मला वाटतं तुटलं आहे. बघू आता, जमलं तर नवीन टाकन, नाही तर मग राहू देत असं. पैसे नाहीत बाबा, गरिबी लय चालली पाहिजे. गरिबी लेवाय बाबा. नशीब बघितलं, आत्ता बी बघितलं नसतं ना, हडपसरांना येताना आवाज येत होता. तर मित्रांनो, मगाशी कट झालं कारण ऑर्डर पडलेली आपल्या स्टेशनवरनं हांडेवाडीला. आता आपण आहोत हांडेवाडीकडं. इकडं लय धुळे राहू. आता हांडेवाडीवरनं मेन चौकाच्या अलीकडे, मेन चौकात जाणं, तिथनं उंडरी कात्रज. पडली तर पडली, नाही तर नाही, काय हरकत नाही. 1000ला 25 कमीत, म्हणजे 1000 दूर आपण. तर खूपच कमी. अजून बघायला गेलं तर 300 रुपये करायचे धंदे तुम्हाला अवघडच दिसते. कारण कांडी संपली, घरी जायचे. कांडी जर संपली नसती तर केलं असतं. वाजल्यात 5:40, 7 वाजेपर्यंत आरामशीर झाले असते 300 रुपये. इथनं बी जर डायरेक्ट कात्रज जर ऑर्डर पडली 100-150 रुपये, तर काम कडक होईल. 175 जर पडले तर मग आपलं होईल. अजून 100-150 करता येईल आपल्याला, पण अवघड दिसतंय. बघू, पडले तर करणार ते, काय हरकत नाही. कोणाला नको पैसे, सगळ्यांनाच पाहिजे पैसे. तर नशिबाचं खेळ आहे, बाकी काय नाही. पण आता कुठं इकडं तिकडं नाही जाणार, सरळ जाणार आहे. मला थोडं ऑर्डर पाहिजे डायरेक्ट कात्रज. स्वारगेट नको, आता उंडरी आणि कात्रज आहे. कात्रजवरनं बी वंडर सिटीवरनं जायला लागलं. कात्रज त्याचं ब्रिजचं काम चालू आहे, फिरून जायला लागलं.
नाही तर मग राजेश सोसायटी इथनं बघू तसं भेटत सर किंवा स्वारगेट बिरगेट पडलं तरी चालेल, काय हरकत नाही. 150-200 सगळ्यात तिकडं जाऊन 3 किलोमीटर 3-4 किलोमीटर कात्रज आहे, तिकडनं मग पार्किंग जवळ असंही पडलं तरी चालतंय. बघू काय होतं काय. चला पण बघायला गेलं तर आज धंदा तसा नाही झाला आहे ना. उशिरा येशील उशिरा, उद्यापासून लवकर येऊ, बघू काय होते काय नाही तर मग असंही मग 1000 रुपये होणं अवघड आहे. पण आज जर CNG भरलं असतं ना तर अजून 2 तास कसंही केलं असतं आणि सकाळी जर लवकर आलो असतो तर आत्तापर्यंत मला वाटतं 1000+ होऊन 1200-1300 झाले असते. 300 रुपये यानंतर 6 नंतर 300 रुपये कसेही केले असते. चूक आपली आहे, लोकांना भरून काय फायदा, काय हरकत नाही. चला बघू. तर मित्रांनो आपण आलो आहोत तांबा ऑर्डर पडले टेकरनगर कोंडवा. आज जाऊन बाहेर नको. आपण आता आहोत खडमेशीन चौकात. उंडरीवरून आपण शिट भरत आलो. 4-5च भेटली, अजून भेटत होती पण किती बसवणार ना. 3 बसवलेली, 3 उतरली उंडरी, तिथनं पुढं मग 2 भेटली. खडमेशीनपासून चाललो, 1-2 भेटते नाही तर नाही. आत्ता इथं मागं बघा खडमेशीन चौक फुल मस्त पट्टा बनवला, फुल रिकामा. नाही तर पहिल्या लई ट्रॅफिक होतं, आता थोडं कमी झालं आहे. डेव्हलप होती, चांगली गोष्ट आहे. तर सांगायचं किस्सा असं आहे की 1200 काहीतरी झालेत आपले. मग अशी काहीतरी सांगितलं ना तर रॅपिडोचं नव्हतं पकडलं, रॅपिडोला ऑर्डर पडली, मी विसरलो होतो, चेक केलं. आता परत एवढी चेक पडते. बरं झालं, हे पॉपअप येते. सारखं पडलं असतं म्हणजे कट झालं असतं तर प्रॉब्लेम होतो मला एडिटिंग करताना. तर 1200 रुपये झाले. आणि जे कोण म्हणतं ना की नाही बाबा नाही का होत नाही धंदा होत नाही, त्यांना माझा व्हिडिओ दाखवा. तुम्हाला माहिती आहे मी असंच नाही बोल, विथ प्रूफ सगळं टाकतो, सगळं रोज डेली आपले. कारण लोकांना विश्वास बसत नाही ना. लोक काय विश्वास ठेवतात, मी बी असतो साहजिक आहे, कोणावर बी असं कसं विश्वास ठेवणार. प्रूफ दिलं तर विश्वास बसणार. 104ने ऑर्डर पडली बघा आता मला. कुठं पडली? गोळीबार मैदान. तिकडं नको, कारण मला तिकडे जाऊन परत तिकडे यायचं म्हणजे अवघड पडत. त्यापेक्षा इथनंच जर डायरेक्ट कात्रज पडली तर 100 बरं पडत नाही. 128ने पडलं शुक्रवार पेठ. नको, बघितलं ऑर्डर पडते. मी मला आता सकाळी काय म्हणलेलं माहिती ना की मला मोठी ऑर्डर पडणार आहे. पडली का नाही मी तुम्हाला स्क्रीनशॉट टाकतो बघा. 200ची एक ऑर्डर पडली, 300ची एक ऑर्डर पडली बघा. 159 रुपये लक्ष्मी रोड. पण मला नाही जायचं तिकडे, कारण माझी लाल कांडी झाली, तिकडे जाऊन बंद पडली. CNG प्लस असं होतं ना. वाजल्यात किती? 6-11. केलं नसतं का मी अजून? केलं असतं, काय हरकत नाही. 8 वाजले असते, 9 वाजले असते, 1600 कसे बी केले असते मिळेल. पण आपलं CNGचा खर्च आज नाही आहे, त्यामुळं कालच्या हे केलं आपण, त्यामुळे म्हटलं नको. आणि CNG सकाळी जर भरलं असतं ना तर आत्ता मला वाटतं 2 कांडे तर राहिले असतं. 2 कांडे राहिले असते तर मी घरी का गेलो असतो. आणि जर टार्गेट नसतं झालं तर मागाची 300ची ऑर्डर आहे का ती मारली असते. ती मारून तिकडनं येताना 100-200 तरी 100 तरी झाले असते. 300 नाही, रिटर्नला 100 तरी झाले असते. बघा 88 रुपयाने ऑर्डर पडली. कुठं? दिबळी. खाली जा परत वर नको मला, कारण आता कात्रजच पाहिजे. कोण म्हणते धंदा नाही अरे भरपूर धंदा आहे, करणारा पाहिजे. कष्ट नाही करणार, उठणार 9-10 वाजता. मी बी आज 9-10 वाजता आलो मान्य, पण भाऊ जे भेटेल ते घेतलं. बघितलं ना, 20 होय ना 10 होय ना, जे भेटेल ते उचलायचं, जे भेटेल ते उचलायचं. कारण काय होतं, तुम्ही तिथे थांबून राहता मग ऑर्डर पडत नाही. आता थोडंफार हल्लं की ऑर्डर पडतं. मी हल्लो बऱ्याच वेळा तर मला ऑर्डर पडले. होतंय, करणार पाहिजे, बाकी काय नाही. तर आता बघू कात्रजला जाताना ऑर्डर पडते नाही आणि भेटू कात्रजमध्ये. बघू काय होतं. पार्किंगची लाईट बाबा. तर फायनल मित्रांनो आपण आलो आपल्या पार्किंगला आणि येता येता एक जण भेटला. 100 रुपये झाले. नशीब आपलं चांगले टार्गेट झालं. भेटलेलं अप्पर मार्गी आलो आपण कात्रजवरून, कारण ट्रॅफिक होतं. अप्परवरून सोडायला होतं त्याला दाते बस स्टॉपच्या इकडे ट्रेजर पार्क वरून कॉर्नरला. तिथं सोडला, तिथनं घरी म्हणजे पार्किंगला. आता पार्किंगवर घरी वाजल्यात 6:52. 7पर्यंत 1300 झाले. ती खूप मोठी गोष्ट आहे उशीर येऊन सुद्धा. जर CNG भरला असतं तर मग अजून 300चा मेंटेनन्स वाढला असता, जे की आपण कालच 3च्या ह्याच्यात केले. तर आय होप आजचा हा ब्लॉग आवडला असेल. जे कोण म्हणतं ना होत नाही 1000 रुपये त्याला हा दाखवा व्हिडिओ होतं. आणि तुम्हाला माहिती आहे मग अशी 200-300ची ऑर्डर पडलेली मला. ते जर केलं असतं, जर 2 कांडे असतं ते केलं असतं तिकडं नाही तर 100 झालं असतं. भरपूर झालं असते. अजून येताना एखाद्या वेळेस 500 पडले असते कात्रजला किंवा कात्रजच्या पुढं उंडरीवरून पण तिकडं आलं असतं, झालं असतं शॉर्ट काय ते. तर आजचा हा व्लॉग आपण इथेच एंड करू. भेटूया उद्या नवीन व्लॉग येतो. पण ते शुभरात्री. चल बाय.